नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो चाळीसगाव मध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर विनोद निकमजी. त्यांच्याबद्दल सांगायचं होतं म्हणजे ते स्वतः बिल्डर डेव्हलपर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर काम केलेलं आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय संस्थांचे जे प्रकल्प असतात लोकोपयोगी असे, तर त्यांच्यासाठी ते काम करतात. तर त्या निमित्तानं मी नेहमी असं म्हणतो की ग्रामीण भागापर्यंत ही विकासाची गंगा पोहोचवण्याचं काम हे इंजिनियर करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या देश उभारणीचं काम होत असतं. त्यामुळे त्यांचे आजवर केलेले कुठले कुठले प्रोजेक्ट्स आहेत, त्यांचे आजवरचे अनुभव काय त्या क्षेत्रातले, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना थेट आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे थोडं तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, शाळा कुठलं होतं, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, काय सांगाल? तर आता माझं 10वी झाल्यानंतर मी नंतर डिप्लोमाला जाण्याचे ठरवले. आपल्या म्हणजे त्या पहिलेपासूनच मला असं वाटायचं की इंजिनिअरिंग म्हणजे ते एक प्रकारे ते बिल्डरशिप वगैरे असतात ना, त्यानुसारच प्रेरणा भेटली की बुवा असंच करू आपण, बिल्डरशिप वगैरे हे ते. त्यानुसार मग मी 10वी नंतर डिप्लोमाला नंबर माझा सामनगावला लागला, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकला. त्यानंतर मग डिप्लोमा घेतला, 3 वर्ष केलं. त्यानंतर म्हटलं मग डिग्री करू. डिग्री झाली. डिग्रीला ऍडमिशन संजीवनी कोपरगावला संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला लागला. त्यानंतर मग म्हटलं आता काय करायचं पुढे. मग म्हटलं घरीच येऊ, घरून गव्हर्नमेंट लायसन वगैरे काढून मग आपण करू आणि घरचे पण थोडं 1-2 प्लॉट्स होते, म्हटलं त्यावर आपण काम करू थोडक्यात. चालू केलं, पहिला प्रोजेक्ट चालू केला. पहिला प्रोजेक्ट मग म्हणजे थोडं भीती तर होतीच, पण चालू केला आणि त्यानंतर मग थोडा अनुभव येत मग 1 वर 2 म्हणजे असं प्रोजेक्ट चालू केले आणि त्यानंतर मग करत राहिलो. मग गव्हर्नमेंटचे लायसन काढले. त्यानंतर मित्राने सांगितलं असं काढायचं, गव्हर्नमेंटचे लायसन वगैरे काढून घे. मग जिल्हा परिषद लायसन काढलं, पीडब्ल्यूडीचं काढले. त्यानंतर मग आपल्याला कामं मिळत गेले. गावापासून सुरुवात केली. माझं मूळचं गाव लोंढे आहे. लोंढेपासून मग तिथून ग्रामीण भागामधून म्हटलं पहिलं काम तिथेच करू. वॉल कंपाऊंडचं काम मी सुरुवात केली होती तिथून. तिथून मग हळूहळू बरोबर समजलं सर त्यानंतर. बरोबर. दुसरं आता या क्षेत्रात आता तुम्ही कामाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा बघितलं असेल या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा प्रशिक्षित कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं जास्त धोकादायक सुद्धा ठरू शकतं जर त्यांच्याकडनं कधी चूक झाली तर. तर तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? साईटवर मोस्टली तर मी कंटिन्यू तिथे म्हणजे कंटिन्यू जातच असतो सर, व्हिजिट असतेच माझी. ते अशा चुका होऊ नये म्हणून मी ते कंटिन्यू त्यांना हे करत असतो, म्हणजे सांगत असतो असं. बरोबर बरोबर. दुसरं आतापर्यंत काम केलेल्या गव्हर्नमेंट प्रोजेक्टपैकी काही मोजके प्रोजेक्ट सांगता येतील का? कुठल्या कुठल्या प्रोजेक्टवर काम केलंय? गव्हर्नमेंटचे आता एक रोड कॉन्क्रिटिंग केले होते सुरुवात. रोड कॉन्क्रिटिंग होते. त्यानंतर डब्ल्यूबीएम रोड्स होते. त्यानंतर उंबरखेडला एक मोठं काम होतं. नंतर मग आपलं मोरी बांधकाम करणे, मोरी. त्यानंतर आपलं जर 2 किलोमीटरचा रोड होता सर आपला, डांबरी रस्ता. बरोबर. तो केला. त्यानंतर मग केटीवर्स आहे, आता केटीवर घेतले. हा, कारण की ह्या निमित्तानं हे सगळे प्रकल्प सामान्य लोकांपर्यंत पोहोचत असतात आणि या सगळ्या सरकारी योजना सुद्धा असतात, त्याचा फायदाही लोकांना होत असतो. बरोबर. दुसरा आता एक वेगळा प्रश्न आहे थोडा, तो म्हणजे की तुम्ही मूळचे इथल्या, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे, आणि तुम्ही जळगाव जिल्ह्याचा पण एक प्रवास बघितलेला आहे. तर जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं की कुठल्या क्षेत्रांवर आता काम झालं पाहिजे येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये, जर जळगावचा एक सर्वांगीण विकास आपल्याला बघायचा असेल तर? त्यामध्ये सर आता आमचे आता इथे चाळीसगावमध्ये तर खूप कामं होतात आहे सर त्या हिशोबाने. पण म्हणजे खूप डेव्हलप तर चाळीसगाव पण खूप होत आहे, म्हणजे जळगाव पण होतच आहे पूर्ण ऑल ओव्हर बघायला गेलं तर. पण त्या हिशोबाने मग ब्रिजेस वगैरे हे म्हणजे कंटिन्यू जर चालू राहिले तर मग होऊ शकतो विकास. पण मग शासनाकडनं काय अपेक्षा, शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत? शासनाकडून तर खूप निधी भरभराट भेटला पाहिजे, कामं झाले पाहिजे, ब्रिजेस वगैरे. आता तसं तर इथे रेल्वे लाईन वगैरे सगळं होतच आहे, 4 लेन लाईन होतेच आहे. बरोबर आहे. दुसरं, तुम्ही आता कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर बघता आणि मग स्टील निवडता? म्हणजे ठरवता कसं की कुठल्या कंपनीचं स्टील घ्यायचं किंवा ते स्टील निवडायचंच कसं आधी? आता इथे गणेशपूरला पण ग्रामपंचायतचं काम चालू आहे, तिथे पण आयकॉन स्टीलच आहे आपलं. बरं.
मग कसा आहे तुमचा आयकॉन बरोबरचा अनुभव, त्यांचे क्वालिटी, त्यांची सर्व्हिस, अवेलेबिलिटी? नाही, अवेलेबिलिटी पण चांगली, सर्व्हिस पण चांगली सर त्यांची. आणि कंटिन्यू तर तेच वापरत आलो, म्हणजे म्हणजे ते म्हणजे तुम्हाला पॅरामीटर, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की पॅरामीटर हा फक्त माझा आयकॉन स्टील हा ब्रँडच आहे, हा. एकदा आयकॉन घेतलं की त्याच्याबरोबर सगळे हा, पॅरामीटर बाय समजा. डिफॉल्ट येणारच आहे हा, सर. की आयकॉन म्हणजे चांगलं स्टील आहे असं. हम्म. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात जे तुमच्यासारखे तरुण इंजिनियर्स येतात, हम्म. त्यांना काही काम करण्याची इच्छा आहे अशा खेडोपाड्यात जाऊन आणि देशासाठी, बरोबर. तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? या क्षेत्रात येण्यापूर्वी हो, म्हणजे येण्यापूर्वी म्हणजे आता ते इंजिनिअरिंग आहेत, हा, आता हा. पास आउट होणार आहे, शेवटचंच वर्ष चालू आहे, बरोबर. तर काय तुम्ही त्यांना सांगाल? त्यांना आता म्हणजे तसंच इंजिनिअरिंग म्हणजे तुम्ही तुमचाच अनुभव असं सांगू शकता जो मला तुमच्या याच्यावरनं वाटला, हा. तर म्हणजे की एकतर कष्टाची तयारी पाहिजे, कारण हे कष्टाची खडतर तयारी काम तर आहे, पाहिजे तुम्ही रोज सर. साईटवर हो, थांबता, रोज साईटवर थांबावं लागतं हो. रोज, आणि स्वतः डेव्हलप करावं लागतं करावं स्वतःला. लागतं स्वतःला, अगदी ते शिकावं लागतं शिकावं लागतं. म्हणजे बरोबर. जसं आपण पहिला प्रोजेक्ट केला, दुसरा केला, तिसरा हम्म. केला, त्यानुसार आपल्याला होतात चुका, सगळ्यांकडून होतात. अगदी पण सगळ्यांकडूनच होतं. म्हणजे मी पण पहिला प्रोजेक्ट केला, मग त्यानंतर थोडं कळालं, दुसरा बरोबर. केला. म्हणजे कष्टाची तयारी तर पाहिजे पाहिजे, त्या बात आहे. हम्म. सर, ते इंजिनियर विनोद निकमजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तुमची कष्टाची तयारी पाहिजे, त्याहीपेक्षा मला असं वाटतं शिकण्याची तयारी पाहिजे, शिकण्याची कारण की चुका नवीन होतच कामं असतात करायचं. हा. आणि जो काम करतो तोच चुकतो. हो. तर त्यामुळे तुम्ही जर या क्षेत्रात यायचं असेल तर तुम्ही या सगळ्याला तयार राहा. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की हो. तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच ग्रामीण भागातल्या लोकांची सेवा पर्यायाने तुमच्या या शासकीय संस्थांच्या माध्यमातून हो याच, आणि अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडो, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.